महत्त्वाची बातमी, बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होतीये। त्यानिमित्तानं राज ठाकरे यांनी एक ट्विट केलंय जे अत्यंत सूचक आहे। कधीतरी लवचिक भूमिका घेतली तरी माझ्या स्वार्थासाठी कधी भूमिका घेतली नसेल, असं राज ठाकरे ट्विट करतायत। कधीतरी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या स्वार्थासाठी नसेल, असं राज ठाकरे यांचं ट्विट आहे। आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व फेकून दिली जातात, राजकारण हे पूर्णपणे व्यवहारी झालंय, असं राज ठाकरे म्हणतात। आपण बघतो की मागच्या अनेक वर्षापासून मराठी माणूस हा भावनिक मुद्दा करून ठाकरे कुटुंबियांनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला होता। परंतु मला असं वाटतं आता लोकांना विकास हवा आहे, केवळ भावनिक मुद्द्यांवरती राजकारण चालत नाही, तर एकंदरीत विकासाच्या मुद्द्याला जनतेने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। अशा वेळेस मग पुन्हा एकदा अशा पद्धतीनं भावनिक मुद्दा समोर करून त्यातून आपल्या पती काही सिंपती मिळते का, हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। बाळासाहेबांची भूमिका नेहमी मराठी माणसांच्या हिताची आहे। बा नांदगावकर यांची प्रतिक्रिया आहे, मराठी माणसाच्या हिताकरता लवचिक भूमिका घ्यावी लागते, असं देखील ते म्हणतात। राजा हा मेणावनी मऊ, पण वेळेप्रसंगी राजाहून कठोर असावा लागतो। आणि तसं बाळासाहेबांची भूमिका सदैव असायची, ती आपल्या पक्षाच्या हिताची असायची, पण त्यापेक्षा जास्त पुढे जाऊन मराठी माणसांच्या हिताची असायची। वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते, आणि तशा प्रकारची भूमिका राजकारणात कधी कधी घेतात, आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बंधू नक्कीच घेतील याची मला खात्री आहे। त्यावेळेला माहिती नाही नेमकं काय निर्णय घेतात। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर नसेल याचं दुःख आहे, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया आहे। मुंबईत एकनाथ शिंदेंनी भाजपला पाठिंबा देऊ नये, महापौर निवडीकरता शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असं देखील त्यांनी सुचवलंय। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही। या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत, त्या एकनाथराव शिंदेना आव्हान वजा विनंती मी करतो, पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे, आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू, हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेंनी दाखवलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।